लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ, देखें लगातार UCN न्यूज पर। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार मंगळवारी नागपूर दौऱ्यावर होते। यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना फडणवीस आणि गडकरी या दोघांशी संबंधित प्रश्न विचारले। या प्रश्नांमध्ये पवारांची गडकरींबद्दलची ओढ आणि फडणवीसांशी असलेला राजकीय संघर्ष स्पष्टपणे दिसत होता। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला। उपमुख्यमंत्री असलेल्या नागपुरातील एका नेत्यानं माझी वेळ संपल्याचं विधान केलं होतं। मात्र राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या स्थितीत ते विरोधक होते आणि मी सत्तेत होतो असा टोला त्यांनी लगावला। यहाँ के एक नेता है, आज महाराष्ट्र गवर्नमेंट जस्टिस है, उन्होंने 5 साल पहले इलेक्शन के पब्लिक स्टेटमेंट दिया था कि महाराष्ट्र में शरद पवार एरा खत्म हो गया। ये बोलने के बाद जो चुनाव हुआ और इलेक्शन के बाद जो स्थिति सामने आ गई, ये स्थिति ऐसी थी कि वो विपक्ष में गए और शरद पवार और उनके साथी उन्होंने 2.5 साल के लिए महाराष्ट्र की हुकूमत चलाई। गडकरी आणि पवार यांचं राजकीय नातं सर्वश्रुत आहे आणि नागपूर काँग्रेसची ही जागा आहे। तरीही नागपुरातून निवडणूक न लढवण्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली असता नागपुरात आपल्या पक्षाची तितकी ताकद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमचा राजकीय शक्ती आपल्याला या ठिकाणी पुरेशी नाही आणि आज एकच येऊन गडकरींच्या संदर्भात पर्याय देण्याचा प्रयत्न जो केला आहे त्या प्रयत्नाला मदत होईल अशी भूमिका आपण घेतली पाहिजे। मतं विभागणी होईल असं काम करण्याची आवश्यकता नाही आणि ही स्थिती बघितल्याच्यानंतर कुठेही उमेदवार तुमची शक्ती असो असणार नसो ती उभे करण्यात अर्थ नाही।